विदर्भातील अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट कायम असून पुढील काही दिवसांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। वाढत्या तापमानामागे हवामान बदल आणि पर्यावरणीय घटक कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे। विदर्भात उष्णतेची तीव्र लाट कायम असून अकोला जिल्ह्यात आरोग्य विभाग पूर्णपणे सतर्क झाला आहे। हवामान विभागाने अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केल्यानंतर प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर कार्यरत झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून अकोल्यातील तापमान सातत्याने 46°C पुढे नोंदविले गेले आहे। वाढत्या उकाड्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून तापमान वाढीमुळे बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याची माहिती समोर आली आहे। आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत अकोला जिल्ह्यात उष्णतेशी संबंधित त्रासामुळे शेकडो नागरिकांनी उपचार घेतले आहेत। यामध्ये उष्माघाताच्या काही घटनांचाही समावेश असून 2 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली। या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयासह विविध आरोग्य केंद्रांमध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। नागरिकांना दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे। याबाबत माहिती देताना डॉक्टर आरती कुलवार यांनी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचे सांगितले। उष्णतेमुळे त्रास जाणवल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा असेही त्यांनी नागरिकांना आवाहन केले। जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने आम्ही वारंवार आवाहन करत आहोत की उन्हात जाणं शक्यतो टाळा। फारच गरजेचं वाटलं तर आपण सुती कपडे, रुमाल, दुपट्टा याचा वापर करा, गॉगलचा वापर करा आणि थंड हवा मिळण्याचा पुरेपूर प्रयत्न करा। शक्य नसेल तर जे काही काळजी घ्यायला प्रशासन सांगत आहे त्याचा उपयोग करून घ्यावा। आम्ही आमच्या आरोग्य संस्थांमध्ये सगळीकडे एक हीटवेव्ह कक्ष पण स्थापन केलेला आहे, ज्याच्यामार्फत आम्ही उपचार पद्धती, डायग्नोसिस या फॅसिलिटी अवेलेबल केलेल्या आहे, ज्याच्यामध्ये कूलर, थंड पाण्याची व्यवस्था, पंखे याचं आपण हे ठेवलेलं आहे प्रयोजन। आणि जे लोक उन्हात फिरतात त्यांना जर कोमॉर्बिड कंडिशन असेल तर तिथे आपल्याला जसं फॉर एक्झाम्पल आम्हाला काही जे अल्कोहोलची ज्यांना हिस्ट्री आहे त्यांना थोडंसं जास्त बाधा झालेलं दिसतं आहे। आपल्याकडे आतापर्यंत 564 हीट रिलेटेड केसेस रिपोर्ट झालेले आहे। 9 हीट स्ट्रोक सस्पेक्टेड आहेत, त्याच्यापैकी 2ची आपल्याला डेथ झालेली दिसून येते आणि यांच्यामध्ये पण कोमॉर्बिडिटीज होत्या, ज्यांना व्यसन होते त्यांचं PM पण झालेलं आहे। आणि ते कन्क्लुजनमध्ये आमच्या असं निदर्शनास आलं आहे की दुसरं काही नसताना केवळ उन्हामध्ये लॉंग एक्सपोजर झालेलं आहे म्हणून ही डेथ झालेली आहे।